आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली। आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावर बॉटल फेकल्या। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। शरद पवारांनी आमचं वाटोळ केलं। सुळेंसमोर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मराठा समाजाच्या मनातील भावनांचा उद्रेक झाला। पवारांनी अनेक वर्ष राज्य तसंच केंद्रामध्ये नेतृत्व केलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही। त्यामुळे आंदोलकांचा सुप्रिया सुळेंसमोर उद्रेक झाला असावा। प्रवीण दरेकरांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सुळेंकडून जरांगे पाटलांची विचारपूस। आमचं पक्ष फोडले, घर फोडले, आता निर्णय घ्या, सुळे आक्रमक। मराठा आरक्षणावर तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी। जरांगेंच्या मागणीसाठी एकदिवसीय अधिवेशन बोलवा। सुप्रिया सुळेंची मागणी तर आरक्षण देण्याचा निर्णयाचा अधिकार सत्ताधाऱ्यांकडे। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात संध्याकाळी 5 वाजता महाधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करणार। चर्चेनंतर सरकार जरांगेंना अंतिम प्रस्ताव देणार। राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आरक्षण देण्याची मागणी। मराठा आंदोलनामध्ये 1.5 वर्षांचा चिमुकला सहभागी। रिधांश असं या चिमुकल्याचं नाव। डोक्यावर भगवी टोपी आणि हातामध्ये भगवा झेंडा घेऊन चिमुकला आंदोलनात। मुंबईतील आंदोलनासाठी नांदेडमधून जेवणाची व्यवस्था। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधून 20,000 चपाती आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आला। राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। सातारा आणि हैदराबाद गॅझेटबाबत बैठकीमध्ये चर्चा। मंत्री विखे पाटलांची माहिती। मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। मराठा समाज जातीनं मागास नाही। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत। आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही। लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची टीका। राज ठाकरेंच्या मुलाला विधानसभेमध्ये पाळलं। राज ठाकरे कुचक्या कानाचे। फडणवीसांनी घरी चहा घेतला तर पक्ष गेला तरी त्याला चालतं। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही। रोहित पवारांकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद। जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जाते। नितेश राणेंचा विरोधकांसह जरांगेंवर निशाणा। नितेश राणे चिचुंद्री आंदोलन संपू द्या मग बघतोच। मनोज जरांगेंचा नितेश राणेंवर निशाणा। नितेश राणेंना आवरा असं नारायण राणेंना सांगितलं आहे जरांगेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अंबादास दानवे, कैलास पाटील, दिलीप सोपल यांनी भेट घेतली। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त ताणू नये। आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे। मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। डॉक्टरांकडून जरांगे पाटलांची वैद्यकीय तपासणी। जरांगेंचा रक्तदाब, शुगर व्यवस्थित असल्याची डॉक्टरांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आमदार विलास भुमरेंचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। माहिती सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय। जरांगे पाटलांनी संयम ठेवावा। उदय सामंतांची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये ओबीसी बांधवांची बैठक संपन्न। बैठकीमध्ये जरांगेंच्या उपोषणावर आक्षेप। ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, बैठकीमध्ये सूर। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसलेंनी जरांगेंसोबत उपोषणाला बसायला हवं, मात्र ते भाजपच्या दबावाखाली आहेत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव, संजय राऊतांचा निशाणा। इतर महाराष्ट्राची कोंडी एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं हे सामाजिक वीण अडचणीत आणण्यासारखं। भाजप नेते केशव उपाध्यायांची ट्विट करत प्रतिक्रिया। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी उतरले। सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। पोस्टर घेऊन आंदोलक सहभागी तर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। सीएसएमटी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली। आंदोलकांची गर्दी असताना सुद्धा रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली। सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम। मराठा आंदोलनादरम्यान सफाई कर्मचाऱ्यांची कामाप्रती निष्ठा। आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी पावसाची हजेरी। पावसापासून बचावासाठी आंदोलकांना डोक्यावर ताडपत्री घ्यायची वेळ। मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्तालयासमोर मराठा बांधवांच्या वाहनांची गर्दी। या ठिकाणी नाश्ता करून मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल होत आहेत।
वाशी रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलकांची गर्दी, आंदोलक हलगी वाजवत वाशी रेल्वे स्टेशनवरून आझाद मैदान गाठणार। नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी, टोल नाक्यावर मोठा फौजफाटा तैनात। मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी बाप्पाची आरती, उपोषण सुरू करताना मनोज जरांगेंनी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली होती। मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश, आदेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकार संघाच्या हॉलमध्ये कॅन्टीनची उभारणी, एका वेळेला 10,000 लोकांचं जेवण या कॅन्टीनमध्ये बनवता येणार। शिर्डी शहरातील मराठा समाज बांधव एकवटले, मराठा आंदोलकांसाठी चटणी भाकरीची शिदोरी, शंभूराजे प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था। मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी खाण्याचं साहित्य घेऊन नाशिकमधील आंदोलक मुंबईकडे रवाना, नाशिकमधून 5 ते 6 पिकअप गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरामधल्या गावातून आंदोलकांसाठी शिदोरी, 25 क्विंटल पिठाची पुरी आणि 5 क्विंटल चिवडा पाठवण्याची सोय। धाराशिवच्या कळंबहून मराठा आंदोलकांसाठी 1 क्विंटल चटणी आणि 20,000 भाकरीची शिदोरी रवाना, धाराशिवच्या नागरिकांकडून भरभरून अन्नदान। मराठा आरक्षणासाठी मुस्लिम युवकाचा अजमेर दर्ग्यामध्ये नवस, मीरा भाईंदरमधील अझीम तांबोळींची अजमेर दर्ग्यामध्ये प्रार्थना, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मुस्लिम युवकाची भावना।